नमस्कार मित्रांनो, क्रिकेट कुझिन कारवावर स्वागत. अहमदाबादला येऊन पोचलो आहे फायनल करता. सगळा भारत फिरून झाल्यानंतर परत एकदा अहमदाबाद, परत एक फायनल. एक महिना भटकंती चालू होती पण मजा आली. भारत फायनलला आलेला आहे. न्यूझीलंडशी अर्थात मॅच आहे. सामना कसा होईल? माझ्या मते मस्त सामना होईल, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. न्यूझीलंडला कमी अजिबात लेखणार नाही मी, आणि त्यांनी आफ्रिकेचं काय केलं आहे आपण बघितलं आहे. भारतीय संघाची फलंदाजी क्लिक झाल्यामुळे नक्कीच चांगली डेप्थ आपल्या फलंदाजीला मिळाली आहे. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन मिळालं आहे. फक्त काही गोष्टी खटकत आहेत, त्यातल्या दोन सगळ्यांनाच माहीत आहेत, अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीचा फॉर्म. पण अभिषेक शर्माला बदलणार नाहीत मला असं वाटतं, कारण त्याच्या जागी खेळायला दुसरा खेळाडूच नाही. रिंकू सिंगला तुम्ही खेळू शकत नाही सलामीला, आणि किशनला परत तुम्ही ओपनिंगला पाठवून सगळा लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आणि जो एकंदरीत बॅलन्स साधला आहे तो घालवू शकत नाही. त्यामुळे अभिषेक शर्मा राहील. अभिषेक शर्माची लॉटरी लागली तर हा इथे जमलेले 1,20,30,000 प्रेक्षकांना नुसती षटकारांची आतषबाजी बघायला मिळेल. हे लिहून घ्या. वरुण चक्रवर्तीचा फॉर्म आणि कॉन्फिडन्स दोन्हीही कमी आहे. तो चेंडूची लेंथ चुकीची टाकतो आहे, चेंडू वेगात टाकतो आहे, आणि त्याचं जे अस्त्र आहे गुगली त्याचा वापर इतका करतो आहे की गेल्या 4 सामन्यात त्याने 35% गुगली टाकली. त्याची हात खाली याची जी ॲक्शन आहे त्याच्यातनं त्याचं जे सटल व्हेरिएशन आहे त्याच्यातनं ओळखता येतो की हा गुगली आहे का नाही, आणि फलंदाज ते ओळखून मारतायत त्याला. त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स थोडासा गेल्यासारखं आहे. मला असं विचाराल तर मी कुलदीप यादव उद्याच्या मॅच करता घेईन, कारण कुलदीपकडे व्हेरिएशन भरपूर आहे आणि रिस्ट स्पिनरचं नक्कीच इथे कॉन्ट्रीब्युशन जास्ती असेल. खेळपट्टी मला विचाराल तर ती ब्लॅक आणि रेड मिक्स असेल असा अंदाज आहे. त्यामुळे धावा होतील. त्यामुळे इथे चांगले व्हेरिएशन असलेला कुलदीप नक्कीच उपयोगी पडेल, आणि जी मधली फळी आहे त्यांची त्याच्याकरता कुलदीप विल बी मच बेटर चॉईस असं माझं म्हणणं आहे. अर्शदीपने धावा दिले आहेत, वाईड दिले आहेत, आणि तेवढा इफेक्टिव्ह नाही. माझ्या मते सिराज खेळायला पाहिजे, पण एवढे बदल नाही करणार हे मला पण माहिती आहे. पण हे 2 बदल केले तर भारतीय संघ जास्ती परिपूर्ण होईल असं मला वाटतं. न्यूझीलंडची सगळी मदार त्यांच्या ओपनिंग स्टँडवर आहे. सैफर्ट आणि फिन ॲलन कसे खेळतात ते, आणि नंतर त्याच्या पुढे रचिन रवींद्र, चॅपमन, फिलिप्स यांच्यावर त्यांची मदार असेल. त्यांची मेन बॉलिंग ही सँटनर, रचिन रवींद्र आणि मॅकॉन्ची यांच्यावर असेल. हेनरी आणि फर्ग्युसनपेक्षा त्यांच्यावर त्यांची जास्ती मदार असेल. सामना मस्त होणार आहे, आणि न्यूझीलंडशी सामना आहे. त्यामुळे खरं सांगतो इट्स अ जेंटलमन्स गेम. अतिशय सभ्य संघ आहे. ऑन फील्ड ऑफ फील्ड काही शेरेबाजी नाही, काही स्लेजिंग नाही. त्यामुळे खराखोरा क्रिकेटचा सामना होणार आहे, आणि एक मजा येणार आहे उद्या इथे. मी तुम्हाला परत सामन्याचं वृत्तांकन आणि विश्लेषण करायला भेटत राहीन क्रिकेट कुझिन कारवावर. एक महिन्याचा हा शेवट गोड व्हावा अशीच इच्छा आहे. तर बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा. धन्यवाद.